जीवन योग. जीवन योग हे संपूर्ण जीवन आनंदाने जगण्याचे, अर्थपूर्ण जगण्याचे, जीवन यशस्वी करणारे, कल्याण साधणारे, खऱ्या अर्थाने जीवन जगावयास शिकवणारे आहे. जीवन योग हे जीवनाचे शास्त्र आहे. जीवन जगण्याची कला आहे. विवेकाच्या भक्कम अधिष्ठानावर आनंदानं जगण्याचे व्यावहारिक तत्वज्ञान आहे. जीवन योग हा ज्ञानानं दिग्दर्शित केलेला आणि प्रेमातून प्रस्फुरित झालेला चांगलं जीवन प्रदान करणारा विचार आहे. या विचारांच्या आचरणातून जीवनाचाच योग होतो. जीवन दिव्य होतं. त्याला पावित्र्याचा आणि चैतन्याचा परिस्पर्श लाभतो. कुठलंही अवडंबर न माजवता कुणालाही कुठेही कोणत्याही परिस्थितीत हा जीवन योग जगणे शक्य आहे. जीवन योगाच्या आचरणातून आपापलं जीवन कृतार्थ करणे शक्य आहे. जीवन योग वैभवाचे, श्रीमंतीचे, समृद्धीचे, संपन्नतेचे, यशाचे, आत्मविश्वासाचे जीवन सांगून आपलं जीवन बदलून त्याला उंच स्थानी नेण्याचे विचार मांडतो. डॉक्टर अधिक देशमुख यांनी आपल्या खास शैलीत सर्वांना समजतील असे जीवन योगाचे विचार मांडले आहेत. हे विचार वैश्विक आहेत. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ते खरे आहे. हे विचार जो अंमलात आणील आणि त्याप्रमाणे आचरण ठेवील तर त्याला त्याची सत्यता निश्चितपणानं अनुभवाला येईल. संपूर्ण जीवन बदलून त्यात नाविन्यता, सृजनशीलता आणून आयुष्य खुलवा. सुखाचं आणि आनंदाचं जीवन भरभरून जगून ते फुलवा. सदाहरित, टवटवीत, प्रसन्न व्यक्तिमत्वाची निर्मिती करणारी, निरामय आणि निकोप शरीर, मनाचे सुदृढ आरोग्य, दुःख, भीती, नैराश्य, ताणतणाव, हिंसा, क्रोध, चिंता इत्यादींपासून मुक्ती सांगणारी. आपली परिस्थिती का बदलत नाही? श्रीमंतीचं रहस्य काय? आपले विचार आणि दृष्टिकोन काय करू शकतात? यशाकडे झेप घेऊन यशाच्या शिखरावर कसे पोहोचावे? भावनेचे आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करावे? आत्मविश्वास कसा मिळवावा? जीवनशैली कशी हवी? जीवनाची उंची कशी वाढवावी? या प्रश्नांचा उहापोह करणारी, जीवनाचाच जीवन योग बनवणारी, जीवनात अखंड आनंदाचा झरा निर्माण करून शांत, यशस्वी आणि आनंदी जीवन प्रदान करायला लावणारी, सुखी संसाराची सप्तपदी सांगणारी, उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी उपयुक्त एक अभूतपूर्व जीवन संजीवनी देणारी डॉक्टर अधिक देशमुख यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि अखंड अभ्यासातून साकारलेले आनंदाचे आणि श्रीमंत होण्याचे विचार जीवन योगाच्या माध्यमातून सांगण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे. मित्रांनो, स्वविकास साधण्यासाठी शरीराच्या विकासाबरोबर मनाचाही विकास साधावा लागतो. आज आपण मन काय आहे आणि मन हे एक असीम शक्तीचा महासागर कसे आहे हे समजावून घेणार आहोत. मनामुळेच माणसाला मनुष्य म्हटले आहे. मानवाने बुद्धीच्या साह्याने अनेक उलथापालथी केल्या, पण त्या सर्वाला कार्यकारक प्रेरक शक्ती ही मनाचीच होती. मानवी मन म्हणजे अद्याप कुणालाही न उलगडलेले कोडे आहे. ते अगाध आहे, अतर्क आहे, अगम्य आहे, भव्य आहे, विशाल आहे, खोल आहे. त्याला परिपूर्ण उपमा देणेही अशक्य आहे. मन आहे तरच जीवन आहे. मनाशिवाय जीवन अशक्य. मन ही जगातील गूढ, अजब व आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे. मानवी मनच मानवाचे भवितव्य व संपूर्ण जीवन घडवित असते. मनाचे सामर्थ्य अफाट आहे. मनाची खोली, विशालता व महान आश्चर्यकारक कृत्यांचा अभ्यास जगभर केला जात आहे. भारतीय तत्वचिंतक, योगाभ्यासकांनी त्याच्यावर काही विचार मांडले आहेत. मनाचे स्वरूप. मनाची व्याख्या करताना म्हटले आहे, मानवी अनुभवाच्या मुळाशी व मागे असणारी परंतु प्रत्यक्षात अव्यक्त असलेली वस्तू म्हणजे मन होय. थोडक्यात काय तर मानवी जीवनाच्या मुळाशी असणारी सर्व काही करणारी कार्यकारी शक्ती म्हणजे मन होय. मन अमूर्त असल्याने, सूक्ष्म असल्याने ते दाखवता येत नाही. जसे तारेतून वीज वाहत असते पण प्रत्यक्षात ती जाताना दिसत नाही. ट्यूब बल्बच्या साह्याने प्रकाश पडू लागला किंवा स्पर्श केल्यानंतर शॉक लागला की विजेची जाणीव होते, तसेच मनाचे आहे. मन अमूर्त असल्याने प्रत्यक्षात दिसत नाही, मात्र त्याच्या कार्यावरून त्याचे अनुमान करावे लागते. मनाचे शरीरावर जे परिणाम होत असतात त्यावरून मनाचे अस्तित्व गृहीत धरावे लागते. मानवाच्या भावना, प्रेरणा, विचार इत्यादीचे अस्तित्व मानवी मेंदूत असते.
मेंदूतील रासायनिक स्रावावर बऱ्याच वेळा त्या अवलंबून असतात. मात्र त्याचा उपयोग कसा करायचा ते मन ठरवते. मनाच्या अवस्था सतत बदलत असतात, त्यामुळे शास्त्रीय चौकटीत ते बसवता येत नाही. गणितासारखी अचूकता त्यात सांगता येत नाही. मन म्हणजे एखाद्या महाप्रचंड महासागरामध्ये साठवलेला शक्तीचा भव्य साठाच आहे. मानवी जीवनातील जाणीवेचा तो एक भाग आहे. मेंदू व मज्जासंस्था यांच्याकडून जी मानसिक कार्ये घडून येतात त्याला मन असे म्हणतात. फक्त मेंदू व मज्जासंस्थेच्या कार्यावरच मन थांबत नाही, तर त्याच्यात अतर्क्य गोष्टी घडवून आणण्याचेही सामर्थ्य आहे. जीवनाला चांगला किंवा वाईट आकार देण्याचे काम मनातील विचार करीत असतात. गती अथवा अधोगती मनाची ती युक्ती, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. महाभारतात यक्षाने युधिष्ठिरास प्रश्न विचारला, वायूपेक्षा चपळ कोण आहे? युधिष्ठिराने त्याचे उत्तर दिले, मन. युधिष्ठिराचे उत्तर बरोबर होते, कारण मनासारखे चंचळ, चपळ, स्वच्छंदी दुसरी कोणतीच गोष्ट नसेल. आर्किटेक्ट प्रथम इमारतीचा नकाशा तयार करतो, मग त्यानुसार इमारत आकाराला येते. तसेच आपल्या चिंतनानुसार आपले व्यक्तिमत्व साकार होत असते. शुभ, मंगल, कल्याणकारी व सकारात्मक चिंतनाने मानसिक विकास होत असतो. आपल्यातील सुप्त क्षमतांचा विकास जाणीवपूर्वक करावा लागतो. त्यांचा विकास केला नाही तर त्या तशाच पडून वाया जातात. त्याचप्रमाणे मनाच्या अमर्याद व अगाध शक्तींचा उपयोग करून घेण्याची कला हस्तगत केली पाहिजे. सर्वोत्कृष्ट खेळासाठी, संगीतासाठी, विद्याभ्यासासाठी, वैज्ञानिक संशोधनासाठी, उद्योजक व व्यावसायिक यांना उद्योग वाढवण्यासाठी, थोडक्यात प्रत्येक क्षेत्रातील यशस्वी लोक त्या त्या कार्यात यश मिळवण्यासाठी मनाच्या अगाध शक्तीचा उपयोग करून घेतात. त्यांच्या अफाट कर्तृत्वामुळे त्या दैवी गुणसंपन्न नशीबवान वाटतात. पण खरे तर त्यांनी त्यांच्या सामर्थ्य संपन्न मनाच्याच शक्तीचा उपयोग केलेला असतो. कुणाला कल्पनाही करता येणार नाही असे मनाचे अफाट व अचाट असे सामर्थ्य आहे. योगशास्त्राप्रमाणे मनाचे स्वरूप काय आहे? योगशास्त्रात मनाची व्याख्या केली आहे, संकल्प विकल्पात्मक मनः. संकल्प व विकल्प करणारे ते मन होय. भारतीय विचारवंतांनी एका जाणीवेचे 4 भाग कल्पिले असून त्याला त्यांनी अंतकरण चतुष्टय असे नाव दिले आहे. करण म्हणजे इंद्रिय. जशी पंच ज्ञानेंद्रिय ही बाह्य असतात, तशीच ही आत असणारी 4 इंद्रिय ती अशी आहेत. मन विषयांचा संकल्प करून त्याचा विकल्प करते ते मन होय. बुद्धी निश्चय करणारी अंतकरण वृत्ती. चित्त ज्या जाणीवेवर वृत्तीचे तरंग निर्माण होतात त्याला चित्त म्हणतात. काही जण स्मरणालाच चित्त असे समजतात. अहंकार स्वत्वाची जाणीव असलेली जाणीव. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय व मन अशी 11 इंद्रिय मानली आहेत. मनाच्या अवस्था योगशास्त्रकारांनी सांगितलेल्या आहेत. क्षिप्त म्हणजे विखुरलेली, अस्वस्थता, वासनायुक्त, दुःखाची अभिव्यक्ती अशा वेळेला जी काही अवस्था असते त्याला क्षिप्त अवस्था असे म्हणतात. त्यानंतर मूढ अवस्था, अंधकारमय, आळशी, कर्महीनता आणि तमोगुणी. तिसरी अवस्था ही विक्षिप्त म्हणजे जमा होत असलेली, यामध्ये कार्यक्षमता वाढते आणि ही रजोगुणाची द्योतक असते. आणि चौथी अवस्था आहे एकाग्र. एकाग्रता यामध्ये अफाट सामर्थ्य एकवटते, आपल्या क्षेत्रात प्रचंड कामगिरी होते. आणि 5वी अवस्था ही निरुद्ध, याला समाधी अवस्था असे सुद्धा म्हणता येईल. अतींद्रिय जाणीव यामध्ये असते आणि यातूनच कैवल्य प्राप्ती होत असते. मनाचे गुणही त्यांनी सांगितले आहेत. एक सत्व, यामध्ये स्थिरता असते, पावित्र्य, ज्ञान, आनंद, उच्च दिशा, वैराग्य, क्षमा, औदार्य इत्यादी गुण यामध्ये येऊ शकतात. तर रजोगुणामध्ये प्रेरकता असते, क्रियाशीलता असते, इच्छा, चंचलता, विखुरलेल्या दिशा, प्रयत्न, यत्न, काम, क्रोध व लोभ इत्यादी गोष्टी रजोगुणात मोडतात. आणि तिसरा जो तमोगुण आहे यामध्ये जडत्व, क्रियाशून्यता, विभ्रम, खालची दिशा, आळस, भ्रम आणि निद्रा या गोष्टी या तमोगुणामध्ये मोडतात. मन हेच मानवाच्या सर्व गोष्टींना कारण असते. मनोयेव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. मनच मनुष्याच्या बंधाला व मोक्षाला कारणीभूत असते. जसे चिंतन असेल, जसे विचार असतील तसाच माणूस घडतो. उपनिषदात ऋषी सांगतात, यन मनसा ध्यायती तद्वाचा वदती, यद वाचा वदती तत्कर्मणा करोती, यत्कर्मणा करोती तदभिसंपद्यते. म्हणजे जसा विचार कराल तसेच वाणीने बोलाल,
जसे वाणीने बोलाल तशीच कर्मे कराल, जशी कर्मे कराल तसेच फल प्राप्त होईल. या मनाचे काही दोषही आहेत. पहिला दोष चंचलत्व, म्हणजे स्थिरता नसणे. कधी इथे तर कधी तिथे असे भ्रमरासारखे सतत ते फिरत राहते. संत तुकाराम महाराज म्हणतात, बहु चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, तुका म्हणे येणे बहु नाडिले शहाणे. आणि दुसरा दोष आहे अहंकार. मुळात विशाल असलेले मन अहंकाराने फार संकुचित होते. अहंकार म्हणजे मीपणा. मीपणामुळे शुद्ध जाणीव अनेक बंधनांनी बद्ध होते, मर्यादित व सीमित होते. या संकुचितपणामुळेच शुद्ध जाणीवेत नंतर मालिन्य निर्माण होते व जाणीव गढूळ बनते. म्हणून सर्व प्रकारचा संकुचितपणा टाकून देऊन मन विशाल, प्रगल्भ व व्यापक करा. मीपणा टाका. संत ज्ञानेश्वर हे विश्वाची माझे घर असे म्हणतात. केवढी मोठी त्यांची जाणीव होती. अनेकविध मन कसे असते याविषयी निश्चित असे काही सांगताच येत नाही. सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी मनाचे फार छान व समर्पक वर्णन केलेले आहे. ती मूळ कविता अशी आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावरल्या रे लाटा. मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण, उंडारलं उंडारलं जसं वारा हा दन. मन जह्यरी जह्यरी याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात. मन चप्पय चप्पय त्याले नाही जरा धीर, तठे वैसनी इज आलं आलं धरतीवर. मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना, मन केवढ केवढ आभायात भीमायेना. देवा कसं दिलं मन असं नाही दुनियात, असा कसा रे तू योगी काय तुझी करामत. देवा असं कसं मन असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुले असं सपन पडलं. संत तुकाराम महाराजांनीही आपल्या अनेक अभंगातून मनाविषयी बरेच काही सांगितलेले आहे. मनाविषयी त्यांचा पुढील अभंग अत्यंत व्यवस्थित वर्णन करणार आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा भवबंधन सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली मने मनापूजा केली, मने इच्छा पुरविली मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्यो, प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. समर्थ रामदासांनी तर 205 श्लोकांचा मनोबोध ग्रंथ लिहून मनालाच उपदेश केलेला आहे. गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्यांनी मनाला जिंकले आहे त्याचे मन हे उत्तम मित्र होते, परंतु ज्याने मनाला जिंकले नाही त्याचे तेच मन परम शत्रूसारखे वागते. शंकराचार्य म्हणतात, मनाला ब्रह्म समजून त्याची उपासना करा. ही अंतप्रतीकाची उपासना आहे. तर उपनिषदामध्ये म्हटले आहे, मनोजातम जगत सर्व मन एव जगतपती, मन एव परब्रह्म मन एव रमापती. म्हणजे हे सर्व जगत मनानेच धारण केलेले असून मनच साक्षात परमेश्वर आहे. मनुष्याला चांगले वाईट, पुण्यवान पापी पवित्र अशुची सदाचारी दुराचारी गरीब श्रीमंत इत्यादी काही बनवणे हे सर्व मनावरच अवलंबून आहे. मन हे अन्नमय आहे. अरुणी ऋषी सांगतात, आपण जे अन्न खातो त्याच्या स्थूल भागापासून मल तयार होतो, मध्यम भागापासून रक्त मांस हाडे इत्यादी शारीरिक अवयव बनतात, तर सूक्ष्म भागापासून मन बनते. म्हणून मन चांगले राहण्यासाठी सात्विक आहार घ्यावा. शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे मनाचे स्वरूप आपण समजावून घेऊ. मनाचे स्वरूप घन आहे. मात्र सिग्मंड फ्रॉइड नावाच्या मानसशास्त्रज्ञाने मनाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करून काही सिद्धांत प्रस्थापित केले आहेत. त्याचा थोडक्यात परिचय करून घेऊ. फ्रॉइडने मनाचे 3 भाग केले आहेत. पहिल्याला त्यानं सुप्तात्मा किंवा ईड असं म्हटले. हा अबोध मनाचे प्रतिनिधित्व करतो. हा अंतर्मनाशी संबंधित आहे. याला कुठलाही विधिनिषेध, सामाजिक बंधने, नैतिक नियम यांच्याशी कसलेही देणे घेणे नसते. हा सर्व कालातीत असून याला वास्तवाचे भान नसते. जे सुखदायक असते त्याची कोणत्याही मार्गाने पूर्तता करण्याची याची धडपड असते. हा स्वार्थी, आंधळा मात्र शक्तिशाली असतो. कार्य करण्याची प्रेरणा याच्यामुळेच असते. वासना व इच्छांचे गाठोडेच असे याचे स्वरूप असते. दुसरा भाग आहे बोधात्मा. त्याला त्यानं इगो असं म्हटले किंवा अहम.
व्यक्तीच्या ठिकाणी जाणीव असलेला हा भाग, त्याला वास्तवाचे भान असते. जो अनुभवाने विचार करून निर्णय घेतो यालाच व्यक्तित्वाचा प्रशासकीय अधिकारी असे म्हणता येईल. तसेच बोधात्मा युगो हा सुप्तात्मा म्हणजे ईडला व विवेकबुद्धी सुपरयुगो यांच्यामधील दुवा म्हणून काम करतो. ईडला वाटणारी प्रत्येक इच्छा पूर्ण करणे शक्य नसते. उदाहरणार्थ, रस्त्याने दोन माणसे भेटली, एक मित्र व दुसरा शत्रू. मित्रास अभिवादन केले जाते तर शत्रूच्या तिथेच कानाखाली द्यावीच वाटते, पण ती दिली जात नाही, कारण कानाखाली देण्याच्या इच्छेवर नियंत्रण असते. त्यासाठी युगोत बोधात्मा तडजोड, माघार, मिथ्यासमर्थन, प्रक्षेपण, दमन, दिवास्वप्ने, उदात्तीकरण, परागमन इत्यादी सारखे अनेक संरक्षक उपाय योजतो. शरीराच्या गरजा पूर्ण करणे, त्याचे संरक्षण करणे, वास्तवाचे भान ठेवून ईडवर नियंत्रण ठेवणे व ईडच्या वासनांचे दमन करणे, ईड व सुपरयुगो यांच्यात सुसंवाद साधणे इत्यादी प्रकारची कामे बोधात्मा म्हणजे युगो करीत असतो. तर तिसरा पार्ट आहे सत्सद विवेकबुद्धी किंवा परमअहम, ज्याला सुपरयुगो असं म्हटलं जातं. हा अहमवर नियंत्रण ठेवत असतो. हा बहुतांशी अबोध, थोडा सबोध अशा स्वरूपाचा असतो. तो सांस्कृतिक व नैतिक मूल्यांच्या संस्कारापासून बनलेला असतो. सर्व नैतिक मूल्यांची जोपासना व आचरण करण्याचे काम तो करीत असतो. चांगले वाईट, योग्य अयोग्य, पाप पुण्य, नीती अनिती, पवित्र अपवित्र इत्यादी प्रकारच्या कल्पना परम अहममध्ये असतात. सुपरयुगो हा युगो व ईडवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. या तिघांचे कार्य व्यवस्थित चालू शकते तेव्हा काही प्रश्न नसतो. मात्र त्यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यास मनाचा समतोल बिघडतो. मनोविकृती म्हणजे ज्याला मानसिक आजार म्हणतात व मनोशारीरिक आजारांची तो निर्मिती करीत असतो. ईड व सुपरयुगो यांच्यामधील भावनात्मक व प्रेरणात्मक संघर्ष व्यवस्थित जर सुटला नाही तर मनोशारीरिक आजार निर्माण होतात. ज्याला आपण सायकोसोमॅटिक इलनेस असे म्हणतो, ते आजार यातून निर्माण होतात. उपमा द्यायची झाली तर मानवी शरीर म्हणजे मोटार गाडी, त्याचे इंजिन म्हणजे ईड सुप्तात्मा, तर वास्तवाचे भान ठेवून रहदारी, वळणे, अडथळे यातून गाडी चालवणारा चालक म्हणजे युगो बोधात्मा. तर ती मोटार कुठेही न्यायची आहे, कोणत्या गावात पोहोचायची आहे, त्याची दिशा कोणती, ती दिशा देण्याचे काम सुपरयुगो म्हणजे परमअहम करीत असतो. मानसशास्त्रज्ञांच्या सूक्ष्म अभ्यासात या ठिकाणी जाण्याचे आपल्याला फारसे कारण नाही. मात्र सर्वसाधारणतः दोन मने मानली जातात. एकाला बाह्य मन म्हणूया, ज्याला कॉन्शियस माइंड असे म्हटले जाते. यालाच व्यावहारिक मन, जागृत मन म्हणतात. चिकित्सक विचार करणे, कारण कार्य भाव तपासणे इत्यादी प्रकारचे ते करते. आत्मविकासाचे कार्य बाह्य मनाकडून होत असते. चिंता, भीती, अनंत विचार, ताणतणावामुळे ते दुबळे बनते. आणि दुसरा प्रकार आहे अंतर्मन, अनकॉन्शियस माइंड. बाह्य मनाच्या आत प्रचंड मोठा आकार असलेले हे मन आहे. यालाच अबोध मन असे म्हणतात. बाह्य मन एक भाग तर अंतर्मन हे 9 भाग इतके मोठे असते. 100 मनाचा 90% भाग म्हणजे अंतर्मन. हिमनग म्हणजे बर्फाचा मोठा तुकडा पाण्यावर फारच थोडा दिसतो, मात्र त्याचा प्रचंड भाग पाण्यात दडलेला असतो. त्या प्रकारचेच हे मन आहे. या अंतर्मनाची दारे, खिडक्या उघडली की सर्व ज्ञानभांडार, विज्ञान, सुख, समृद्धी व यश आपल्याकडे धावत येते. सर्व प्रकारचे मानसिक आजार, ताणतणाव, भीती, चिंता यावर मात करता येते. माणूस म्हणजे माणसाचे मन आणि मनाचा 90% भाग म्हणजे अंतर्मन. त्याच्याकडे अफाट सामर्थ्य आहे. म्हणूनच माणूस असंख्य शक्तींनी युक्त आहे. ते सामर्थ्य मात्र जागृत केले पाहिजे. अंतर्मनाचे कार्य बाह्य मनाच्या नकळत होत असते. त्याच्यात सर्व अनुभव, संस्कार, इच्छा, प्रेरणा, झगडे, संघर्ष सर्व काही साठवलेले असते. अंतर्मन म्हणजे भले मोठे गोडाऊनच आहे, मात्र त्याला स्वतंत्र विचार करता येत नाही. ते त्याला मिळालेली सर्व माहिती, सूचना जशाच्या तशा ग्रहण करते. तसेच ते आज्ञाधारक असते व दिलेल्या सर्व सूचना जशाच्या तशा स्वीकारते. म्हणून माणसाला काय व्हायचे आहे ते सूचनांद्वारे आपण होऊ शकतो. शरीराच्या सर्व अंतर्गत क्रिया अंतर्मनामुळेच चालू असतात. सवयीने घडून येणारे वर्तन हे अंतर्मनामुळेच घडते. झोपेत बाह्यमन झोपले असले तरी अंतर्मन जागेच असते. त्यामुळे पहाटे 4ला उठायचे असेल तर ते बरोबर 4 वाजता उठवते. आपले नाव घेऊन कुणी हाक मारली की आपण झोपेतून जागे होतो. त्याचे कारण अंतर्मन सतत जागे असते. विज्ञानातील अनेक शोध ही अंतर्मनाचीच देणगी आहे. व्यक्तिमत्वाचा विकास साधण्यात अंतर्मन म्हणजे संजीवनी आहे. अंतर्मन म्हणजे खजिन्याने भरलेली अलिबाबाची गुहा आहे. अंतर्मन म्हणजे महाबलाढ्य राक्षस आहे.
तो जर आपल्या विरोधात असेल तर जीवनाची माती करतो, मात्र त्याला वश करून घेतले की मोठमोठी कामे चुटकीसरशी करतो. त्याला वश करून घेऊन त्याच्या एकेका शक्तीकडून कामे कशी करून घ्यायची हे आपण इतर काही शिडींमध्ये पाहणार आहोत किंवा पाहिलेलं आहे.